काही मी कढईमध्ये बिर्याणी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे। तुम्हाला जर अशी बिर्याणी बनवायची असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, एक नंबर बिर्याणी बनलेली। नमस्कार मित्रांनो, सूर्या मन्नू ब्लॉग वर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज रविवार आहे आणि सकाळचे आता 9:30 वाजलेले आहेत। मी असं पटकन असं नाश्ता करून घेते। मॅगी केले मी नाश्त्याला आणि आजच्या दुपारच्या जेवणाला मी काय करणार आहे, चिकन बिर्याणी करणार आहे। तर तुम्हाला पण दाखवते मी चिकन बिर्याणी कशी करते ते। हे खूप दिवसापासून माझ्या मागे लागलेले की चिकन बिर्याणी कर, चिकन बिर्याणी कर। मग मी चिकन बिर्याणी आज करणार आहे। त्या अगोदर मी सगळे सकाळचे काय आपले घरातले काम असतात ते पटकन करून घेते आणि मग तुम्हाला भेटते। तर मित्रांनो, माझं सगळं काम वगैरे आवरून झालेलं आहे। मी आंघोळ वगैरे पण करून घेतलेली आहे आणि आता पटापट जेवणाला लागते, कारण की आता 12:30 वाजलेत। मग हे 2 वाजता येतील, मला भूक लागलेली असते। नाश्ता वगैरे तर करून गेले थे, पण तरी भूक पण लागते। मग 2 वाजता येतील हे आणि मग आता पटापट बिर्याणी करून घेते। चिकन मॅरिनेट आपण कालच केलेलं होतं, मग आता ते फ्रीज मधनं काढते आणि कांदा वगैरे सगळं कापून घेते। तर मी आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये 4-5 कांदे कापून टाकलेले आहेत। मस्तपैकी आता याला कुरकुरीत असं फ्राय करून घेते कांद्याला। आणि ते 3 टमॅटो, कारण की आपण मॅरिनेटमध्ये दही नाही टाकलेली आहे म्हणून 3 टमाटे घेतलेत उभे चिरून, 7-8 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर आणि आपले आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट हे कालच मी वाटून ठेवलेली। मग आता हे फ्राय करून घेऊया आपण। अगोदर बघा तेलात कांदा टाकला तर किती दिसत होता, पूर्ण कढई भरलेली। कांदा फ्राय केल्यावर बघा एवढंच उरलंय, अजून झालं नाही, अजून फ्राय करायचं याला थोडंसं। तोपर्यंत मी कपडे पण आपलं वाळू घालून घेतले कपडे पण। हे बघा मित्रांनो, मस्तपैकी आता कांदा फ्राय झालेला आहे। तर कांद्याला काढून घेते मी एका प्लेटीमध्ये। मी कांदा काढून घेतलाय आणि याला आता थोडंसं फॅन खाली ठेवूया आपण, म्हणजे वाऱ्याने हे कडक होईल। म्हणजे आता मी पुढची प्रोसिजर करून घेते। अगोदर हे अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी ह्याच्यात टाकेन, ऑलरेडी मी ह्याच्यात टाकलेली आहे म्हणून थोडीच टाकेन। आणि मग चिकन टाकेन त्या तेलामध्ये, ज्या आपण तेलामध्ये कांदा फ्राय केले त्याच्यामध्येच चिकन टाकून घेईन। थोडंसं परतून घेते मी पेस्टला। खूप छान वास येतो, खूप छान सुगंध येतोय। आता मी हे चिकन पण टाकून घेते। चिकन पण टाकून घेतले आणि या चिकनमध्ये सगळे मी मॅरिनेट करताना हळद वगैरे सगळं, मिरची वगैरे सगळं टाकून घेतलेलं मी। तर आता याला मिक्स करते। तर चिकनला मी आपलं मिक्स करून घेतलं एकदम चांगलं। आणि आता हे टमॅटो आणि मिरच्या ह्याच्यामध्ये आपण टाकून घेऊ। थोडंसं ह्याला एक वाफ येऊ द्या, म्हणजे चांगली 2 मिनटं मी हलवून घेते सारखं आणि मग टमॅटो वगैरे टाकू आपण ह्याच्यात वरून। तर इथे चिकनला मस्तपैकी असं तेल सुटलेलं आहे थोडं। आता मी ह्याच्यात टमॅटो वगैरे टाकून घेते, मिरच्या टमॅटो। आता बारी आली आपल्या तांदूळ शिजायची। मग आपण आता तांदूळ शिजून घेऊ। मी इथं 2.5 वाटी तांदूळ घेतले त्या वाटीने। तर हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ। चला, मी तांदूळानुसार हे पाणी पण ठेवले मी गरम व्हायला। आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेते। हे काय मी खडे मसाले, लाल मिरची, तेजपत्ता वगैरे सगळं घेऊन घेतले। तर हे पण ह्याच्यात टाकून घेते। माझ्याकडे 6 जिरे नव्हते म्हणून मी फक्त नॉर्मल आपले जिरे टाकून घेतले। मी लिंबू पण कापून ह्याच्यात टाकते पाण्यामध्ये।
लिंबूमुळे काय आहे ना, मस्तपैकी भात पण पांढरा एकदम होतो आणि चव पण छान लागते. तर इथं आपण बघूया आपलं आता चिकन कसं झालंय ते. तर तुम्ही आपलं काय चिकन असं काही दिसत आहे, खूपच टेम्पटिंग दिसत आहे, लजीज एकदम दिसत आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी पण आहे, ते पाणी थोडंसं आटून जाईल. आता मी ताट नाही ठेवणार त्याच्यावर. आता चिकनला थोडंसं हलवून घेते, सॉरी मिक्स करून घेते चिकनला आता मी थोडंसं. तर मी याच्यात चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला टाकायलाच विसरून गेले. तर काय नाही होत, त्याच्यात आपण असं वरून पण टाकू शकतो. मसाला पण टाकून घेते मी याच्यात. उकळले. आता हे तांदूळ मी याच्यात टाकून घेते. याच्यात तांदूळ टाकून घेतलेत. आता हे तांदूळ थोडेसे मिक्स करते आणि याला 70 ते 80% तांदूळ शिजवून घेते. याच्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकू आपण, थोडीशी चव पण येईल भारी. इथं आपलं चिकन पण आता शिजत आलंय. ह्याच्यातलं तेल आपल्याला काढून घ्यायचं एका वाटीत. आपण हे दम देताना थोडंसं तेल वगैरे ग्रेव्ही थोडीशी वरून टाकणार आहोत. चिकन तर शिजले बाय द वे. ते इथं बघा आपलं थोडासा भात पण शिजत आलाय, म्हणजे शिजलाय. आता आपण याला काढून घेऊ एका. तर आता मी चिकनमधलं तेलही काढून घेतले, बघू शकता तुम्ही, कारण की आपल्याला वरून टाकायचं आहे. आणि भात पण काढून घेतला आहे. भातामधलं सगळं पाणी पण इथं काढलं आहे. त्याच्यामध्ये भात टाकून घेते आणि दम लावते पटापट. नाही केला, इथं मी ब्लॉग काढत आहे म्हणून. बघा कसं काय मला बघायला लागलं. तुमच्या घरी काय बनते जेवायला? बिर्याणी. चिकन बिर्याणी का मटन बिर्याणी? चिकन बिर्याणी. आमच्या इकडे पण चिकन बिर्याणीच बनवते. चला बाय बाय, मेरे को काम करने दो. गेला. आता हे आपण असे लेअर लावून घेऊ. कांदा पण आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं हे तेल. उघडाच आहे दरवाजा. हेलो हेलो, क्या कर रहे हो? हो गया आपको खाना? कुछ अच्छा स्मेल आ रहा है क्या खाने का? स्मेल तो बहुत अच्छा आ रहा है, लेकिन अभी खाना खाना पड़ेगा, तभी उस स्मेल का स्वाद ले पाएंगे. अच्छा, तो हो गया कि खाना पूरा? हाँ खाना तैयार है जी. अच्छा ठीक है, तो मैं अभी नहा धो के आता हूँ. माझं डोकं दुखत आहे खूप, काय माहिती का. आणि उरणला जायचं कॅन्सल झालं, मी आराम करणार आहे. बस. फॅन कशाला साफ केलीस तू? मी करणार होतो की. तुमच्या भरोसावर बसल्यावर ना झालं सगळं काम. कधीपासून मी सांगत आहे तुम्हाला करा करा करा, शेवटी मलाच करायला लागलं. अगं मी करणार होतो, मला टाइम भेटत नव्हता. काय नाही टाइम, दुपारी टाइमच असते तुम्हाला. उलट मी कामावर असते दुपारी. काय करायला असं चुकीचं आहे. काम म्हणजे करत जाऊ नको एवढं जास्त. एवढं काम करत जाऊ नको म्हणे. ग बस, आज झालंय माझं सगळं म्हणून बोलायला पण आहे तसं. काय लय काम करते, इतके काम करते ना, तुम्हाला काय सांगू. मी म्हणतो हे करत जा. काही बघाय का चल की बाई. तर इथं म्हणाली मस्तपैकी इथं कांदा वगैरे ककडी वगैरे कापून इथं मस्त असं लिंबू वगैरे कापून मस्त आता फर्स्ट क्लास मध्ये जेवण करतो. आता खातो आणि तोंड मस्त चकाचक धुवून घेतो, जेणेकरून की आता 2 वाजलेले आहेत, 2-2:30 वाजत आले असतात. आणि चला आपण भेटू. आपण मी बघू आता, टेस्ट करून सांगतो बिर्याणी कशी झाली. तुम्ही बघितलंच असताल व्हिडिओमध्ये, पण मी नाही बघायला. चला. ठीक आहे, मी कढईमध्ये बिर्याणी बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान वाटत आहे. एकदम तूप वगैरे टाकून बनवली आहे मी बिर्याणी. तर हॅलो गाईज, आपली बिर्याणी तयार झालेली आहे. ही अशा प्रकारची बिर्याणी बघू शकता का तुम्ही. अरे हॉटेलला सुद्धा भेटत नाही असली बिर्याणी बनवली. नंबर 1 दिसायला तर एकदम भारी दिसाली आहे. क्या बात है, वाह. मसाले बिसाले एकदम कसं कसं बनवलेस ग म्हणे, दाखवलीस का नाही रेसिपी? दाखवलंय ना. हा, वा वा वा, मस्त. तर मला टेस्ट करून सांगा कशी झाली बिर्याणी.
सांगतो 1 मिनिट. ओके. ह्याला म्हणते तेजपत्ता. तुमच्याकडे असेल घरामध्ये. हा, टाइमपास करू नका, पटकन खावा, मला पण भूक लागली ना. अगं पब्लिकला बोलावं लागते, त्याच्याशिवाय कसं त्यांना मनोरंजन होणार आहे. टाइमपास. थांबा, अजून एक घास खाऊ द्या, सांगतो. 100 पैकी 100 गुण मिळतील तुला. एकदम छान झाले बिर्याणी. आता मी पण खाऊन बघते पटकन, कारण की मला तर खूप भूक लागली. बनवता मला भूक लागली. इकडे आणि तुम्हाला जर अशी बिर्याणी बनवायची असेल तर आपला व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. 1 नंबर बिर्याणी बनलेली आहे. तरी मी अर्ध्या गोष्टी विसरूनच गेले सांगायचे. हा, तर अर्ध्या ज्या गोष्टी असतील ती आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये, आपण नंतर एकदा बिर्याणीची फुल रेसिपी मी टाकेन, फक्त रेसिपी, तर ते बघा तुम्ही. चला, तर आम्ही आता पटापट जेवण करून घेतो. तर मस्तच झाली बिर्याणी आजची आणि मस्तपैकी जेवण पण झालं. हे कुठं ठेवू मला, तर इथं ठेवायचं आहे. तर आता मस्त थोडस झोप घेणार मी. आणि मी सुद्धा. तू नाही, तुला काही काम माहित नाही. बाकीची सर्व गॅस बीस पुसून सगळं तुम्ही करा मग ते काम. किती काम करतेस तू बाळा. मायवाले काय सारखा इकडे बघ, बोल जरा. ए शंपे बोल की. तर मित्रांनो, बिर्याणी खूपच छान लागलेली. तर हे बघू शकता बिर्याणी इथं इकडे बघा. तर काहीच नाही, सगळं प्लेन आहे. प्लेन ढेरी नाही आम्हाला तुमच्यासारखी. महत्वाचं बोल, महत्वाचं तर आता आम्ही दुपारी झाले, तर दुपारी आता आम्ही झोपणार आहे मस्तपैकी एकदम निवांत. आणि डायरेक्ट 4-4:30ला उठू आणि मग व्हिडिओ काढायला जाऊ. कुठे समुद्रावर जाऊ. कुठे जायचं? समुद्रावर नाही, कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जाऊ. दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तुम्ही बघा, तुम्हाला नक्की आवडेल. इकडे लोकेशन 1 नंबर आहे सगळी इकडले ह्या भागामध्ये. तर आज जर आपण वेगळ्या ठिकाणी जाऊ, आपण 4 वाजता, 4-5 वाजता किंवा 4:30-5:30च्या दरम्यान जाऊ आपण. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नवीन चॅनल असताल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण थोड्या वेळाने. पाणी आहे वा, आण पिऊ दे मला पाणी. पाणी आहे तिकडे आहे की बॉटल. मग पिऊ दे. आण इकडं. एकटंच पिऊ लागले स्प्राईट. ते लवकर फटाफट आणि दे मला. बघा, ह्या माणसाचा ब्लॉग आहे बघा. याचं नाव काय आहे काय माहिती नाही आपल्याला. हे फेमस आहेत का नाही? काय नाव आहे त्याचं? त्यांच्यापेक्षा फेमस मी बाबू. A few moments later. मित्रांनो, 5:30 वाज 6 वाजता असतील ना. तर 6ला 15 मिनिट कमी आहेत आणि मस्तपैकी आम्ही तयार झालो 2 जण, पण बघू शकताय. आणि मस्त झोप वगैरे मस्तपैकी झाली आणि आता आम्ही निघालो पुरणला. तर तिकडं व्हिडिओ शूट करायचा आपल्याला. परंतु आता मला वाटतं व्हिडिओ शूट होईल अगर नाही होईल काय सांगता येत नाही, कारण 6-6:30 वाजल्यानं लगेच अंधार पडते. तर बघू, आपण प्रयत्न करू व्हिडिओ शूट करायचा, कारण रील्स युट्यूबला आणि इन्स्टाला पण टाकायला नाहीत सध्या. तर चला बघू आपण. जर शूट झालं तर तुम्हाला इन्स्टावर आपल्या समजलं दिसेलच तुम्हाला. तर इन्स्टाला कोण आमच्या दोघांची पण आयडी आहेत तिथं. तर मी इथं आयडी टाकतो दोघांची पण. जर कोण फॉलो नसेल केला तर फॉलो करून घ्या. आणि तिथं पण तुम्हाला अपडेट देत राहतील. तिथं वेगळे व्हिडिओ असतात, इकडे युट्यूबला वेगळे व्हिडिओ असतात. तर चला, मी आता निघतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नवीन चॅनेल असताल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आता आम्ही तिरवडीच्या रोडला आलेलो आहे आणि गर्दी तर खूप आहे. गाड्या वगैरे ट्रॅफिक खूप होतं आणि आता अंधार पण थोडंसं पडलं. बघू व्हिडिओ फोटो आपल्याला काढता येतात का नाही. तर बघू शकता इकडचं वातावरण कसं झालं. इथं पुढं गर्दी बघा. आता इथूनच पूर्ण सगळं गाड्या वगैरे लागले. एकदम पुढं तर ट्रॅफिक जामच आहे.
गए अभी तिकडे जात जातच आपल्याला अंधारच होईल. फोटो व्हिडिओ काढायला. हा आता हे कसं जरा याचा ब्राईटनेस जरा वाढवला म्हणून तुम्हाला दिसत असा अंधार आहे बा असा. किती वेळ लागते काय माहिती आता तिथपर्यंत जायला. लयच अंधार आहे. प्रत्येक रविवारी एवढी गर्दी असतेच परंतु ह्या रविवारी का नाही तेवढेच आहेत आणि येणारे पण तेवढेच. परंतु ह्या रविवारी जास्त गर्दी तिकडून येणारे पण नाही आहे परंतु जास्त रविवारी इकडे आलेलो इकडे एक दर्गा आहे आणि त्यामुळं जास्त पण गर्दी असते. दर्ग्यामुळं प्रत्येक रविवारी कडे मुंबईवरून लोक इकडे बघण्यासाठी येते. आता अर्धे जण सगळे परत चालले कारण की पुढे जायला चान्सच नाही आहे आम्हाला. अरे रे रे गाडी सगळी तोडून टाका आमची. आम्ही वाचायला बघा अर्धे जण इथूनच टर्न घेतात अर्ध्या रस्त्यातनच. ही जायला जागाच नाही. हळू घ्यायचं गाडीत बघायचं त्याच रस्त्यात सरळ चालायचं. हां नाहीतर इकडून गाड्या येतात तू इकडे घ्यायला गेली तर धडकते ना. हां अजून काय गोष्ट सांगायला तुला पण मला येते. तुम्ही उलटा रॉंग साईडने घालत आहो गाडी. मला तुमच्यापेक्षा चांगली गाडी चालवायला येते अनुभव हा तुझ्यापेक्षा जास्त. म्हणून रॉंग साईडला घालायची का गाडी. मला सांगावं लागतं तुम्हाला असं करा तसं करा पाठी बसून. मला पण अशी गाडी चालवायला द्या ना तुम्ही हातात. का एकदा दोनदा हे तुझ्या मनावर काय पण. तर पालेभाजी घेण्यासाठी थांबलो इथं. आता तिकडे तर बीचवर जाणं झालं नाही कारण लय गर्दी होती आधीच्या बाहेर होती. काही लोक तर म्हणजे भरपूर लोक तिथूनच महागारी वापस फिरले. पुढे जायला पण आणि तिकडून येणाऱ्या पण माणसांना फुल ट्रॅफिक जाम झाली. त्यामुळे आम्ही आलो आणि अंधार पण पडलेला बघू शकता. जे जरा ब्राईटनेस वाढवले म्हणून तुम्हाला जरा उजेड दिसत असेल. आता दिसेल बघा अंधार झालेला आहे पूर्णपणे. 6:30 वाजता आलेले. इथूनच आम्ही प्रत्येक वेळेस माळ वगैरे जास्त करून तर घेतो. काय नाही पालकच घेतलं. कशी दिली पालक. 40 रुपये बोला होता. हां 2 घेतली 70ला. 70ला 2. लय महाग आहे रे बाबा माळ होतो. तर आम्ही कांदे घ्यायला आलेलो. कांदे संपलेले कांदे घेते पण. या साईडला इकडे मच्छी विकण्यासाठी बाया बसतात. इकडं पुढे पण दिसत असेल तुम्हाला. इकडं त्या साईडला पण आहे आणि इथे एक अशी मोठी बिल्डिंग होत आहे. पेस्टी घ्यायची आहे घे ना मग. हा तू घे तिकडे पेस्टी. मी बरं चल येऊ का जा ना घे. मी इकडे झेरॉक्स काढतो. मी येते मग. आहे ना मी इथं समोर दिसते ना मला. जाऊन ये तू. मी इथून ही घेतो. मी ते ही काढून येतो. तर आपल्याला जरा झेरॉक्स काढायचं होतं कामावर काय जरा झेरॉक्स काढून घेतो फक्त. आणि इथं म्हणायचं इथं केकचं पण दुकान आहे. तिला पेस्ट्री घेतो. काका झेरॉक्स पाहिजे मस्त आहे. ही घेऊन बस मागे. कांदे आणि लसूण घेतलेस का. कांदे किती किलो घेतलेस. 100ला 4 किलो. 100ला 4 चांगले. आम्ही आता घरी आलेलो आहे आणि अर्धा तास झाला असेल घरी येऊन आहे का. तर घरातच आम्ही म्हणजे दोन तीन व्हिडिओ काढले असतील म्हणायचे मी. आणि बघू आता कशा प्रकारे एडिट होतात. जर चांगले झाले तर ठीक आहे. जर तुम्ही इंस्टाग्रामला बघाच उद्या सकाळी तुम्हाला व्हिडिओ दिसतील 9 वाजता सकाळी म्हणायच्या अकाउंटला. तर अकाउंट इथं मी वरी इथं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. इथं जिथं पण कुठं जिथं पेस असेल तिथं तुम्हाला तिथं म्हणायच्या आयडीची लिंक म्हणजे आयडीचं नाव दिसेल. तिथं जाऊन खाली आम्ही आयडी मेन्शन करतो. त्या आयडीला जाऊन फॉलो करा आणि व्हिडिओ बघा आमचे इंस्टाग्रामला. आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजलेली इथं.
आणि व्हिडिओ आजचा कसा झाला कसा नाही मनालीला शूट केलेला आहे पूर्णपणे आजचा. तर आवडला तर नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला जर दुसऱ्या टॉपिकवर किंवा दुसऱ्या काही गोष्टीवर तुम्हाला जर ब्लॉग पाहिजे असतील तर तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. म्हणजे आम्हाला पण जास्त करून काय समजत नाही, आम्ही पण ह्याच्यामधले नवीन आहोत. जर तुम्हाला काय जर तू बोल ना म्हणे काहीतरी काय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी मी कशी टाकली ती बिर्याणीची थोडीफार मला जमत नव्हता म्हणजे कॅमेरा वगैरे पकडायला, म्हणून थोडं काय काय मिस झालं क्लिप. कांदा वगैरे टाकताना घेतलं नाही मी क्लिप्स. तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. अजून काय बोलू. आणि दुसरा व्हिडिओ म्हणजे ब्लॉग दुसरा कुठल्या टॉपिकवर बनवायचा काय बनवायचा असेल जर तुमच्या मनामध्ये असं काय वाटत असेल की सांगावं तर सांगा, बिंदास सांगा. कोणच सांगत नाही, व्हिडिओला लाईकच करा. आपण त्यांना बोलल्याशिवाय कसं ते हे करतील ना. जर तुमच्या मनामध्ये तर काय वाटत असेल तर ह्याने अशा पद्धतीचे ब्लॉग बनवले पाहिजेत किंवा असं व्हिडिओ बनवले पाहिजे तर तुम्ही सजेशन द्या, जेणेकरून की आम्हाला पण जरा प्रोत्साहन म्हणजे कॉन्फिडन्स येईल. त्या पद्धतीने आम्ही पण बनवायला सुरुवात करू. तर चला एवढंच बोलतो मी आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय मित्रांनो. थँक्यू सो मच. इतका वेळ ब्लॉग बघितला धन्यवाद आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.